नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, केंद्र सरकारने काही दिवसापूर्वी पॅन कार्ड 2.0 हे अभियान सुरू केलेलं आहे आणि या अभियानांतर्गत आपलं जे पॅन कार्ड आहे हे पॅन कार्ड आता QR कोड पॅन कार्ड होणार आहे। आपल्या पॅन कार्डवरची जेवढी ही माहिती होती ही सर्व माहिती नाहीशी होणार आहे आणि ती सर्व माहिती QR कोडमध्ये येणार आहे। आता त्यामुळे नेमकं तुम्हाला काय करावं लागणार आहे? तुमचं जे जुनं पॅन कार्ड आहे हे रद्द होणार आहे का? QR कोडचं जे पॅन कार्ड आहे ते मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे? काही पैसे तुम्हाला भरावे लागणार आहेत किंवा काही डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करावे लागणार आहेत का? किंवा जे सायबर कॅफे CSC सेंटर वगैरे आहे त्या ठिकाणी तुम्हाला जाऊन काही ॲक्टिव्हिटी करायची आहेत का? नेमकं काय करायचं? किंवा हे जे पॅन कार्ड 2.0 जे आहे हे नेमकं आहे तरी काय? कशा पद्धतीने सरकार हे रन करणार आहे किंवा सरकारने हे नेमकं का आणलं आहे याविषयी आपण A to Z माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, भारतामध्ये तब्बल 78 कोटी पॅन कार्ड धारक आहेत आणि हे सर्व पॅन कार्ड धारकांचे पॅन कार्ड आता QR कोडमध्ये येणार आहेत। यासाठी पॅन कार्ड 2.0 केंद्र सरकारने सुरू केलेलं आहे आणि हे पॅन कार्ड तुम्हाला मिळवायचं असेल तर तुम्हाला पैसे मोजायची गरज नाहीये। सरकार तब्बल 1400 कोटी रुपये खर्च करणार आहे। आता हे पॅन कार्ड तुम्हाला कसं मिळणार आहे? तर हे पॅन कार्ड मिळवण्यासाठी तुम्हाला सरकारमार्फत एक पोर्टल तयार केलं जाणार आहे आणि या पोर्टलवरती तुम्हाला रिक्वेस्ट टाकायची आहे। आता कोणतं पोर्टल आहे हे सुद्धा आणखी लॉन्च झाले नाही किंवा सांगितलेलं नाही, परंतु जे नोटिफिकेशन आलंय किंवा जे नियम आलेले आहेत त्या नियमाच्या आधारे तुमचं पॅन कार्ड मागवायचं असेल तर तुम्हाला पोर्टलवरती रिक्वेस्ट टाकायची आहे। यासाठी कोणत्याही प्रकारचं तुम्हाला पैसे चार्ज करायचे नाहीत। त्याबरोबर तुम्हाला जर समजा तुमच्या पॅन कार्डमध्ये काही बदल करायचा असेल तर त्या पोर्टलवरती तुम्ही करू शकता, तेव्हा सुद्धा तुम्हाला कोणत्याही प्रकारचे चार्जेस मोजायची गरज नाही आहे। आता NSDL असेल किंवा UTI असेल किंवा इन्कम टॅक्स असेल किंवा आधार कार्ड साईट असतील, या साईटवरती आपण पॅन कार्ड काढतो, पॅन कार्ड अपडेट करतो, त्यावेळेस आपल्याला पैसे मोजावे लागतात। परंतु मित्रांनो, केंद्र सरकारच्या 2.0 या अभियानामध्ये तुम्हाला पॅन कार्डचं काहीही काम करायचं असेल तर पैसे मोजावे लागणार नाही। सोप्या पद्धतीने हे सहज करता येणार आहेत आणि विशेष म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारचे कागद सुद्धा घेऊन जायचं नाहीये। फक्त पॅन कार्ड नंबर असेल तरी तुम्हाला हे सर्व काही गोष्टी करता येणार आहेत। विशेष म्हणजे हे जे पॅन कार्ड आहे हे पॅन कार्ड तुम्हाला ईमेलच्या माध्यमातून प्राप्त होणार आहे आणि जर समजा तुम्हाला हे हार्ड कॉपी म्हणजे फिजिकल पॅन कार्ड जर हवं असेल तर तुम्हाला काही पैसे मोजावे लागणार आहेत। आता किती पैसे मोजावे लागणार आहेत या संदर्भात आणखी काही सांगितलेलं नाही। फक्त त्यांनी सांगितलंय की जर समजा तुम्हाला पॅन कार्ड हवं आहे तर ईमेलवरती मिळणार, ते फ्रीमध्ये मिळणार। पण जर समजा तुम्हाला पॅन कार्ड फिजिकल हवा असेल तर तुम्हाला काही पैसे मोजावे लागतील। अशाच पद्धतीने एक नोटिफिकेशन अपडेट आलेली आहे। त्यामुळे मित्रांनो, तुमच्या मनामध्ये आणखी एक प्रश्न असेल की आमचा जो जुना पॅन कार्ड आहे हा पॅन कार्ड बदलणार का? नंबर वगैरे बदलणार का? तर नंबर वगैरे बदलणार नाहीये, तोच नंबर राहणार आहे। तुमचं पॅन कार्ड QR कोडने येणार आहे, त्याच्यावरची माहिती चेंज करून येणार नाही किंवा नंबर वगैरे बदलणार नाही, तोच नंबर राहणार आहे। त्यानंतर पुढचा एक महत्त्वाचा विषय, जर समजा एखाद्या व्यक्तीच्या नावावरती 2 पॅन कार्ड असतील तर तुम्हाला काहीही करून एक पॅन कार्ड सरेंडर करावा लागणार आहे आणि जर समजा सरेंडर केलं नाही तर तुम्हाला एक 10 ते 15,000 रुपये जे काही फाईन आहे हे फाईन तुम्हाला भरावे लागणार आहेत। त्यामुळे एकच पॅन कार्ड तुमच्याकडे ठेवा। पॅन कार्ड आणि टॅन कार्ड असे 2 ऑप्शन आहेत बघा, एक पॅन कार्ड आणि टॅन कार्ड। आता सर्वसामान्य लोकांना टॅन हे माहीत नाही आहे, पण जे व्यावसायिक आहेत त्या व्यावसायिकांना टॅन खूप इम्पॉर्टंट असतो, जेणेकरून तुम्हाला TDS मिळतो। किंवा अनेक लोक आहेत की त्यांचं एक पॅन कार्ड वैयक्तिक असतो आणि व्यवसायाचे पॅन कार्ड इतर असतात, 2 ते 3 पॅन कार्ड असतात। तर हे सर्व एका सिस्टममध्ये आणायचं म्हणजे एकच पॅन कार्ड वापरायचं, त्या पॅन कार्डमध्ये टॅनसुद्धा इन्क्लूड असणार आहे किंवा इतर जे तुमचे व्यवसाय आहेत त्या व्यवसायाची सर्व माहिती ती एकाच पॅन कार्डमध्ये असणार आहे। त्यामुळे ह्या सर्व गोष्टी करायला घेतलेल्या आहेत। आता तुमच्या मनामध्ये असाही प्रश्न असेल की बाबा केंद्र सरकारने ह्या सगळ्या गोष्टी का करायला घेतल्यात? तर पॅन कार्डची UTI, NSDL, आधार कार्ड आणि एक इन्कम टॅक्स अशा 3 ते 4 साईट आहेत। त्या साईटवरती आपण पॅन कार्ड अपडेट करतो, मागवतो वगैरे सगळ्या गोष्टी। परंतु मित्रांनो, सुरक्षेच्या दृष्टीने हे खूप असं विखुरलेलं आहे, खूप असं जास्त इकडे तिकडे अस्वस्थ झालेलं आहे। ते सर्व एका सिस्टममध्ये आणायचा विचार केंद्र सरकारचा आहे। सुरक्षा कुठेतरी वेगळ्या दिशेने जात असल्या कारणामुळे हे सर्व एकाच पोर्टलवरती आणायचं आहे आणि ते सर्व जी आपली सुरक्षता आहे, ही सर्व जी माहिती आहे ही माहिती डिस्प्ले नाही झाली पाहिजे, QR कोडमध्ये बंदिस्त झाली पाहिजे।
यासाठी या सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत। अशा पद्धतीने मित्रांनो पॅन कार्ड 2.0 हे काम करणार आहे। पॅन कार्ड कसं मिळणार आहे, QR कोड नेमकं काय आहे, खर्च येणार आहे का, डॉक्युमेंट्स काही लागणार आहेत का, या सर्व गोष्टींची या ठिकाणी आपण संपूर्ण माहिती दिलेली आहे। सदर माहिती सदर व्हिडिओ सर्व महाराष्ट्रातील सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।